विकास स्ट्राइक एंडवर नॉन वर प्रवीण गीते याला बघू शकतो आणि वैयक्तिक पहिलं सांगीकडे पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय महेश पॉवर प्लेचं पहिलं षटक पहिला चेंडू महेश सामना करतोय फलंदाज विकास दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना बघतोय आपण शिवाजी चौक विपक्ष कात्रप चांगला चेंडू बॉटमहँडचा वापर चेंडू पॉपिंग क्रीज मध्ये राहतोय चेंडू मात्र इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड केला जातोय निर्धाव चेंडूची सांगता लागोपाठचे 3 चौकार मारले तर चेतन दादा गीते यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे तर लागोपाठचे 4 षटकार मारले तर 7777 रुपयाचं पारितोषिक महेश बोईर यांच्याकडून आहे तर चेंडू लेफ्ट करण्याचा प्रयत्न होता सोडण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू अंगाचा वेध घेतोय शरीराचा वेध घेतोय अजून एक निर्धाव चेंडू डॉट बॉल चांगला चेंडू मोठा फटका विकास याच्या बॅट मधून व्ही झोन मध्ये खेळून काढलाय चेंडू मात्र थांबत नाहीये अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 3 मारेची पार चौकार 4 धावा पुढील चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मोठा फटका निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या कायम धावफलकार बुकित आपण 4 धावा माननीय श्री संजय दामू भोपी यांचे इथे आगमन त्यांचं मंडळातर्फे मी हार्दिक स्वागत करतो त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे महेश पुढील चेंडू सामना करतो विकास चांगला चेंडू तितकाच चांगला स्क्वेअर कट चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढला चेंडू थांबणार नाही आउटफील्ड फास्ट आहे सीमा रेषे पार चौकार डीजे तर धावसंख्या 4 ने वाढतीये धावसंख्या धावफलकार बुकित 8 धावा पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे तर 2 अप्रतिम चौकार आलेत आतापर्यंत या विकासच्या बॅट मधून शेवटचा चेंडू तितका चांगला फटका लेट कट पद्धतीचा फटका चेंडू थांबणार नाहीये बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय पहिला षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार बघायला मिळते 12 धावा डीजे डीजे तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 12 धावा अप्रतिम 3 चौकाराच्या माध्यमातून 12 धावा जमवण्यात आले विकास तर शेवटच्या 2 चेंडूवर 2 चौकार लगावून हॅट्रिक वर असणार आहे कारण चौकारांची जर हॅट्रिक जमावली तर चेतन दादा गीते यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे तर वैयक्तिक पहिलं व सांगलीतील दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय नरेश राजेंद्रचा वापर केला गेलाय चांगला चेंडू सॉफ्टवेअरने खेळून काढला व्ही झोन मध्ये खेळून काढतोय
ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्येत आपण बघू शकतो 13 धावा. राजेंद्रचा वापर केला जातोय दुसऱ्या षटकामध्ये. तर विकास ऑन हॅट्रिक. चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, मात्र हिट विकेटच्या स्वरूपात पहिला गडी बाद होतोय. पहिला धक्का कात्रप संघाला. धन्यवाद डीजे. ते मात्र चूक करताना दिसतोय विकास, कारण फायदा उचलवायचा होता. लेट कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट सरळ यष्ट्यांवर जाते विकास याचे आणि हिट विकेट च्या स्वरूपात विकास याच्या खेळीचा आणतो. पहिला धक्का मिळतो कात्रप संघाला 13 या धावसंख्येवर. विकासच्या खेळीचा अंत. 6 चेंडूंवर बहरदार 12 धावांची खेळी केली होती 3 चौकाराच्या सहाय्याने विकासने. मात्र विकास बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानात जाताना बघतो आपण मिलिंद. तर मिलिंद याला बघतोय. राजेश पुढील चेंडू सामना करतोय नवीन फलंदाज डावखुरा फलंदाज मिलिंद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटचा चेंडू कुठलाही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या कायम आहे फटकावर 13 धावा. पहिल्या सामन्यानंतर मिलिंद जेव्हा मला भेटले होते त्यांनी सांगितलं होतं की मला अजून सूर बसलेला नाही बॅटिंग मध्ये, तर तो सूर इथे शोधण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक चूक करणार नाहीये. आपल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र झेल संपादन करतोय. अजून एक मोठा धक्का कात्रप संघाला. दुसऱ्या षटकात मात्र पूर्णपणे बॅकफुट वर येताना दिसतोय हा कात्रप संघ. धन्यवाद डीजे. तर मैदानात जातोय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरलेला अक्षय, ज्याने बहरदार कामगिरी केली होती. सलामीची जोडी लवकर बाद झाली होती, त्यानंतर चांगली फलंदाजी केली आणि आपल्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 धावा खर्च केल्या होत्या. अष्टपैलू खेळाडू पण मैदानात जाताना बघतोय अक्षय. तर स्ट्राइक एंड वर आपण बघतोय प्रवीण गीते संघाचा कर्णधार अजूनही टिकाव धरून आहे खेपट्टीवर. तर राजेश इथे मात्र दुसरा गडी बाद करून देतोय. अप्रतिम गोलंदाजी. मात्र पहिल्या षटकामध्ये महेश थोडस महागडा ठरला होता, 12 धावा खर्च केल्या होत्या. तर आतापर्यंत राजेंद्र याच्या गोलंदाजी मार्कवर असताना अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. 4 चेंडूंवर 2 गडी बाद केलेत, 1च धाव खर्च केल्या आतापर्यंत राजेंद्र याने. पुढील चेंडू राजेंद्र याचा सामना करतोय प्रवीण. चांगला चेंडू ऑन साइडला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न. फलंदाज बाद. अक्षय बॅक टू पवेलियन. कुठलाही चेंडूचा सामना न करता धन्यवाद डीजे. तर अक्षय परततोय कुठल्याही चेंडूचा न सामना करता. तर इथे धावबाद झाला अक्षय. थोडीशी घाई केली, जिथे रन नव्हती तिथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला, मानस केला, मात्र अपयशी ठरले. डायरेक्ट हिट केला गेला. चेंडूची अचूक फेकी केली गेली आणि फलंदाज बाद. अक्षय बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानात जाताना बघतो आपण सुमित मुंजे याला सातत्याने
हे दोन खेळाडू आपण बघतोय कात्रप संघाचे अक्षय असेल सुमित असेल सातत्याने लेदर क्रिकेट खेळणारे खेळाडू आज मात्र इथे टेनिस क्रिकेटकडे आकर्षित होत आहेत आणि पूर्णपणे बॅकफूट वर येताना दिसतोय हा कात्रप संघ. आपल्या पहिल्या सत्रामध्ये आगाज चांगला केला होता मी म्हणेन विकास याने पहिल्या षटकामध्ये 3 चौकार लगावले होते तब्बल 12 धावा जमवण्यात यशस्वी ठरला होता. मात्र इथे पूर्णपणे कमबॅक करून देतो राजेंद्र. आपले 5 चेंडूची फेकी केले 1 धाव खर्च केल्यात आणि 3 गड्यांना बाद करून दिलंय. अप्रतिम षटकाची हाताळणी केली गेली राजेंद्र याच्या गोलंदाजी मार्कवर असताना या षटकामध्ये धाव खर्च केले ती म्हणजे फक्त आणि फक्त 1 धाव आणि 3 गडी बाद करून दिले राजेंद्र याने. डीजे धन्यवाद डीजे. तर षटक संपते दुसऱ्या षटकाच्या संपतेनंतर धावसंख्या तब्बल लगावली गेल्या फक्त आणि फक्त 13 धावा. पूर्णपणे बॅकफूट वर येताना दिसतोय हा कात्रप संघ आपल्या होम ग्राउंड वर आपल्या घरच्या मैदानात. मात्र इथे वर्चस्व गाजवलं ते म्हणजे राजेंद्र याने आपल्या वैयक्तिक पहिल्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि 1 धाव खर्च केली 3 गडी बाद करून दिले 2 मात्र आपल्या गोलंदाजी मार्कवर फलंदाजांना बाद केला आणि 1 सांघिक यश म्हणजे रनआउटच्या स्वरूपात अक्षयला बाद करून दिलं. पुढील षटक महेश मिस टायमिंग शॉट आहे चेंडू हवेत सोप्पा झेल पकडतोय. अजून एक धक्का कात्रप संघाला. प्रवीण गीते बॅक टू पवेलियन. धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज मैदानात येताना बघतोय आपण मयूर दिवेकर. तर दोन्ही फलंदाज उपस्थित आहेत ते म्हणजे सुमित मुंजे आणि मयूर दिवेकर. सातत्याने लेदर क्रिकेट खेळणारे 2 फलंदाज. पाहूयात आपल्या संघाला मजबूत स्थितीत नेऊन ठेवतायत का कारण धावसंख्या धावपटकावर लगावली गेली आहेत फक्त आणि फक्त 13 धावा आणि गडी बाद झालेत ते म्हणजे 4. चांगला फटका तर आल्या आल्या चौकार लगावतोय फलंदाज सुमित मुंजे. धन्यवाद डीजे. माफ करा मयूर दिवेकरच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळाला. तर आल्या आल्या इथे नवीन फलंदाजाने आगाज केलाय आपल्या संघासाठी. ते मात्र संघर्षमय चौकार लगावलाय महेश. पुढील चेंडू सामना करतोय मयूर. चांगला चेंडू रिव्हर्स स्वीपचा वापर चेंडू थांबणार नाहीये बॅक टू बॅक दुसरा चौकार. डीजे विकास भांडे आपण जायचं नाहीये लक्षात घ्यायचंय. आपण जरी आयोजकाच्या भूमिकेत असेल तर आपण जायचं नाहीये कृपया आपण परत या. शिस्तीचं पालन करायचंय. जरी आपण आयोजकाच्या भूमिकेत असेल तर आपण जी शिस्त दुसऱ्या संघांना लावता त्याचा आपण देखील प्रात्यक्षिक दाखवायचंय. धावसंख्या धावपटकावर लगावली गेली 21 धावा. तर इथे बॅक टू बॅक 2 चौकार मारलेत ते म्हणजे मयूर दिवेकर याने तारणहार ठरतोय. आपल्या संघाचा डाव सावरताना दिसतोय हा मयूर.
2 चेंडूंवर 2 चौकार लगावले. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणार मयूर. जर हॅट्रिक संपादन केली तर आमचे चेतन दादा गीते यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक इथे लावण्यात आलंय. तर पुढील चेंडू महेश याचा सामना करतोय मयूर. चांगला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तर इथे प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या कायम. धावफटकार बघू शकतो आपण 21 धावा. तर पहिल्या षटकात महागडे ठरले होते महेश आणि आपल्या दुसऱ्या षटकात देखील थोडीशी महागडी कामगिरी करतायत. तर एक गडी बाद करून दिलाय. आतापर्यंत चेंडूची फेकी गेली 4 आणि 8 धावा खर्च केल्यात. महेश ऑन बॉलिंग मार्क सामना करतोय मयूर. चांगला फटका, इनसाइड आउट फटका. क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय. कव्हर ड्राईव्ह करतोय. तर चेंडू यश लाभतोय क्षेत्ररक्षकाला. चेंडू अडवतोय, फील्ड होते तोपर्यंत इथे मात्र 4 धावा कंप्लीट. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते या दोन फलंदाजांमध्ये. धावसंख्या 4 ने भर पडते. धावसंख्येचा प्रकार पाहायला मिळते 25 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना म्हणजे कात्रप संघाची धावसंख्या. तर महेश बघतोय थोडस महागडं षटक, ज्याने पहिल्या षटकात देखील 12 धावा खर्च केला होता. आतापर्यंत देखील 12 धावा खर्च केला या षटकात. चांगला चेंडू, रिव्हर्स स्वीपचा अस्त्र इथे उघडण्यात आलं होतं, मात्र बॅटचा चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. तब्बल 2 षटकामध्ये 24 धावा खर्च केल्यात. महेशने थोडस महागडं ठरलाय. हा महेश शिवाजी चौक संघाला तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर कात्रप संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 25 धावा. डीजे देवी बेटी है कारला डोंगर में. जय मां एक वीरा देवी बैठी है कारला डोंगर में. उसके दरबार में लोग आते हैं. उसके दरबार में लोग आते हैं. आने जाने वाले लोग कोई कुकड़ा काटता है, कोई बकरा काटता है. मेरे माया का नाम, मेरे देवी का नाम, मेरे माया का नाम, मेरे देवी का नाम. उसी से रख लो नाम रे बाबा, उसी से रख लो नाम. धन्यवाद डीजे. तर महेश थोडेसे महागडे ठरताना दिसत आहेत. आपल्या षटकांमध्ये 2 षटकांची हाताळणी केली, 2 गडी बाद केले दिलेत, मात्र 24 धावा खर्च केल्यात. तर राजेंद्रने अप्रतिम कामगिरी केली. दुसरं षटक हाताळलं, पॉवर प्लेचं षटक हाताळलं आणि फक्त 1 धाव खर्च केली होती. तर नवीन गोलंदाज जॉनीचा वापर केला जातोय. वैयक्तिक पहिलं सांगितलं 4थं षटक हाताळण्यासाठी जॉनी. धावसंख्येत अफळकर पाहू शकता आपण 3 षटकाच्या संपतीनंतर 25 धावा. मयूरने मात्र इथे चांगली खेळी करून आपल्या संघासाठी डाव सावरला. आतापर्यंत त्याला साथ देत आहेत सुमित. ऑन स्ट्राइक आपण बघतोय. सामना करेल गोलंदाज जॉनी याचा. चांगला चेंडू, तितकाच चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सीमारेषे पार, दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. तर पहिल्या चेंडूवर षटकाराने सुरुवात करून देतो या षटकाची, तो म्हणजे सुमित.
पुढील चेंडू जॉनी साठी सुमित पुन्हा एकदा अक्रॉस द लेन स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे दर्शवतात लाईन चुकीची आहे स्वैर चेंडूचा मार येतोय अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफलकावर 32 धावा पुढील चेंडू पुन्हा एकदा जॉनी सामना करेल फलंदाज सुमित चांगला चेंडू अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत स्वैर चेंडूची खून करतायत अजून एक अतिरिक्त धाव धावसंख्येत एक भर पडतीये धावसंख्या धावफलकावर 33 धावा पण बघू शकतो चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना जॉनी इथे मात्र थोडीशी खराब कामगिरी करतोय पहिल्या षटकार लगावल्यानंतर आपली लाईन आणि लेंथ पूर्णपणे विसरतोय पुन्हा एकदा जॉनी सामना करतोय सुमित रिव्हर्स स्वीपचा वापर चेंडू हवेत काही काल चेंडू मागे क्षेत्ररक्षक पळतोय चेंडू फील्ड करतोय थ्रो करतोय तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होतीये 3 धावा कंप्लीट धावसंख्येत 3 ने भर पडतीये धावसंख्या धावफलकावर 36 धावा कारण पहिल्या षटकात 12 धावा आल्यानंतर दयनीय अवस्था झाली होती दुसऱ्या षटकामध्ये या कात्रप संघाची मात्र डाव सावरताना दिसले हे दोन फलंदाज मयूर आणि सुमित ज्या मयूरने मागच्या षटकामध्ये 2 चौकार लगावले तोच मयूर ऑन स्ट्राइक नॉन स्ट्राइक वर बघतोय सुमित ज्याने या षटकाराच्या सहाय्याने या षटकाचा आगाज केला चांगला चेंडू लो फुल टॉस पद्धती चेंडू ऑन साइड ला खेळून काढतोय खराब आउटफील्ड मुळे चेंडू जरा असा थांबतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट धावसंख्येत 2 ने भर पडतीये धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 38 धावा चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना तर पुढील चेंडू पुन्हा एकदा जॉनी सामना करतोय मयूर पुढे येऊन खेळून काढतोय ऑन साइड ला ऑन ड्राइव्ह चेंडू ट्रॅव्हल होतोय ऑर्थोडॉक्स लॉंगर रिजन मध्ये फलंदाज धावबाद झाला असता मात्र सेफली आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न होतोय आणि धावसंख्येत 2 ने भर पडतीये धावसंख्या धावफलकावर बघतो 40 धावा कुठेतरी असं वाटलं होतं दुसऱ्या षटकामध्ये की 30 चा आकडा देखील हा संघ इथे पार करू शकेल का नाही मात्र त्या प्रश्नाला फोडतोय आणि चांगलं उत्तर चोख प्रति उत्तर देतोय शिवाजी चौक संघाला 2 फलंदाज मयूर आणि सुमित अप्रतिम फटका क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू सीमारेषे पार चौकार 4 धावा धन्यवाद डीजे तर 4 ने धावसंख्या वाढती आहे धावसंख्या धावफलकावर पोहोचले ते म्हणजे 44 धावा अप्रतिम स्थितीत येऊन ठेपतोय हा कात्रप संघ कारण गोलंदाजी महागडी ठरते सातत्याने शिवाजी चौक संघाची मिस्टॅमिक शॉट आहे चेंडू हवेत स्वतः झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र प्रयत्न फसलाय 2 धावा कंप्लीट धावसंख्येत 2 ने भर पडतीये धावसंख्या धावफलकावर बघू शकता 46 धावा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न मात्र समोरून एक फिल्डर येत होता क्षेत्ररक्षक येत होता तर दोन्ही खेळाडू एकमेकांना डॅश होत आहेत मात्र षटक संपतंय चौथं आणि 4 षटकाच्या संपतेनंतर धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर 46 धावा
इथे मात्र मजबूत स्थितीत आलाय हा कात्रप संघ, कारण दुसऱ्या षटकामध्ये असं वाटलं होतं पूर्णपणे बॅकफुटवर आला होता. फलंदाज बाद झाले होते 3 धावा धावफलकावर होत्या. दुसऱ्या षटकाच्या संपत्तीनंतर 13 धावा. मात्र पुढील 2 षटकांमध्ये अप्रतिम कामगिरी करतात दोन फलंदाज आणि धावा कुठून काढल्यात या 2 षटकामध्ये तब्बल 31 धावा कुठून काढल्यात आणि मजबूत स्थितीत नेऊन ठेवलंय आपल्या संघाला. ते म्हणजे मयूर आणि सुमितने. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा. शेवटचं स्लॉगवरचं षटकाची हाताळणी दिली गेली आहे गोलंदाज नरेश कडे आणि सामना करतोय फलंदाज सुमित. चांगला चेंडू, वेगवान डिलिव्हरी, चेंडू टप्पा पडल्यावर लो राहतोय. बॅटच्या चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या कायम धावफलकावर बघू शकता 46 धावा. स्लॉग ओव्हरचा मार असणार आहे. हाणामारीचं षटक आहे, मात्र तशी हाणामारी करावी लागेल या 2 फलंदाजांना. चांगला चेंडू, पुन्हा एकदा हलक्या हाताने बॉटम हँडचा वापर, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय डीप मध्ये. पुन्हा एकदा अजून एक फंबल होतोय फलंदाज, मात्र 3 धावा इथे कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावसंख्येत 3 ने भर पडतीये. धावसंख्येत धावफलकावर बघू शकता 49 धावा. तर असं वाटलं होतं पूर्णपणे बॅकफुटवर जेव्हा कात्रप संघ गेला होता तर असं वाटलं होतं की 40 धावा तरी जमावू शकेल का. मात्र या प्रश्नाला फोडून काढतोय, चोख प्रति उत्तर देतोय हे 2 फलंदाज आणि धावसंख्या जमावली गेली 49 धावा. चांगला षटक, चांगला चेंडू, तितका चांगला फटका ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू फील्ड होईल, थ्रो होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. वारंवार धावा घेतल्या जातात या 2 फलंदाजाच्या मार्फत. मी जसं म्हटलं होतं लेदर क्रिकेटर आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग पाहायला मिळते 2 फलंदाजांमध्ये. पुन्हा एकदा नरेश सामना करतो फलंदाज मयूर. स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न होता, तर प्रयत्न अपयशी ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता. पंचांकडे कटाक्ष टाकला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून, मात्र पंच आमचे अति सावध. धावसंख्या कायम धावफलकावर बघू शकता आपण 51 धावा. 50 कंप्लीट ऑफ द टीम. चांगला चेंडू ऑन साइडला खेळून काढला. व्ही झोन मध्ये, सरळ झोन मध्ये सेफ शॉट सिलेक्शन. मात्र 2 धावा कंप्लीट. अजून 2 धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या धावफलकावर बघू शकता आपण 53 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर नरेश याचं. मात्र महागडे ठरले ते म्हणजे महेश. 2 षटकांमध्ये 24 धावा खर्च केला. बीमर चेंडू, पंच आमच्याकडे गुण करतायत नो बॉल आहे. फ्री हिट असणार नक्कीच. तर स्वैर म्हणजे नो बॉल +1 असे 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावर बघू शकता 55 धावा. बीमर चेंडूचा वापर केला गेलाय नरेश याच्याकडून. पुन्हा एकदा नरेश सामना करतोय फलंदाज सुमित. चांगला चेंडू, मोठा फटका सुमित याच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषे पार, षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. संधी तर लाख धावसंख्या मुलांची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मुलाची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मुलाची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची.
भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची. प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या. www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची. प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या. www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची. प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या. www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची. प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या. www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, प्राध्यापक शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मानाचा मुद्रा करून झालेल्या सर्व लाडके रसिकांचं भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आमदार चषक 2017 या परिसरातील लोकनेते विद्यमान आमदार किसनजी कौतुर यांच्या नावाने स्पर्धा तुम्ही पाहता. चैतन्यदाची गीते यांच्या माध्यमातून स्पर्धेची संकल्पना आणि सातत्याने बदलापूर परिसराचा विकास यांच्या माध्यमातून केला. त्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या माध्यमातून स्पर्धा या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळते. पहिलं सत्र कंप्लीट झालं. कात्रप संघाने अतिशय चांगली कामगिरी केली. फलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि तब्बल 61 धावा मदती सेट केल्या आणि 62 धावेचा डोंगर पाहता पाहता रचला गेला या कात्रप संघाच्या माध्यमातून. या शिवाजी चौक संघासमोर फलंदाजी खूप दमदार पाहायला मिळाली. खास करून विकासनं सुरुवात चांगली करून दिली. त्यानंतर विकास, प्रवीण आणि फलंदाज ज्यावेळी नवीन आले अक्षय, त्यावेळी अक्षयनं विस्फोटक फलंदाजी केली आणि सुमितनं त्याला साथ दिली. 4 चौकारांचा खेळ सुमितच्या माध्यमातून पाहिला आणि या 4 फलंदाजाच्या मजबूत आणि परिपक्व कामगिरीनं तब्बल 61 धावा सेट केल्या गेल्या. त्या म्हणजे या कात्रप संघाच्या माध्यमातून गेम प्ले होतं. मैदानावरती आलेल्या सर्व लाडक्या रसिकांचं आमदार चषक 2017च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय आणि सर्व प्रेक्षकाला घेऊन चालतो मैदानावरती, जिथे सामना पाहता तुम्ही कात्रप वर्सेस शिवाजी चौक. विशाल बेस्ट बुध टीम. दोन संघांच्या माध्यमातून क्रिकेटचा स्टँडर्ड आणि क्रिकेटचा दर्जा तुम्ही पाहू शकाल. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी चांगली पाहायला मिळाली कात्रप संघाच्या बाजूनं, तर मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजीच्या जोरावरती सामना जिंकून दिला होता अक्षय आणि त्याच्या सहकार्यानं या कात्रप संघाला. म्हणजे कात्रप संघ जो परिपक्व संघ आणि बदलापूर परिसरातील एक दादा संघ तुम्ही पाहताय, त्याला फाईट करावी लागेल शिवाजी चौक संघाला. पहिला चेंडू मध्ये अतिशय चांगला आहे. बीड झाल्या मध्ये स्ट्रायकर फलंदाज. सुरुवात चांगली होतीये गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून आणि पहिल्या चेंडूवरती शांत ठेवलाय आणि निर्धाव चेंडून सुरुवात करतोय हा कात्रप संघाचा गोलंदाज. सेकंड वरती फलंदाज आहे सनी. हा चेंडू फ्रंट फुटला आले, त्यानंतर चेंडू जास्त बाउन्स होतोय. अप्रतिम लाईन आणि अप्रतिम लेंथ मध्ये ती पाहायला मिळते. आतापर्यंत अक्षयची षटक 2 वेळा मी पाहिलं. जेव्हा अक्षय गोलंदाजीसाठी आले तेव्हा गुड लेंथ स्पॉटवरती आणि जास्तीत जास्त चेंडू ऑफ स्टिकला या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकले जातात आणि फलंदाजांना शांत ठेवलं जातं पॉवर प्लेमध्ये.
हा चेंडू गुडलेन्स पडवाना बाउन्स होतो. मिस टायमिंग स्ट्रोक. एक्झॅक्टली चेल कोणी कव्हर करायचा यामध्ये बराचसा वेळ निघून जातोय. मध्ये मिडॉनचा क्षेत्ररक्षक जिम्मेदारी उचलतोय. सुरुवातीला स्ट्रेच करत असताना चांगला झेल फलंदाज बाद. फलंदाज बाद होतो मैदानावरती. सनीच्या खेळीचा अंत झालाय. सुरुवात खूप शांत होती मैदानावरती, ती म्हणजे कात्रप संघाला फाईट देत असताना या शिवाजी चौक संघाच्या माध्यमातून म्हणजे कुठे काही ना विचार करावा लागेल कात्रप संघाच्या येणाऱ्या फलंदाजांना. जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते काहीतरी नव्यानं सुरू करण्याची. आणि नवीन सुरुवात जर मध्ये करायची असेल तर आत्मविश्वास मध्ये टिकून ठेवावा लागेल. फलंदाज महेश आणि नवीन फलंदाज आलेत ॲज द वन डाऊन प्लेअर तेजा. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानावरती. आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव फेकलेत. एका फलंदाजाला बाद केलाय. या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक पाहायला मिळेल का गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. आता मात्र ही चर्चा प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण होतीये कारण आतापर्यंत जे 4 चेंडू फेकले अक्षयनं अप्रतिम लाईन आणि अप्रतिम लेंथ मध्ये ती पाहायला मिळते आणि तोच अक्षय यश संपादन करतोय. हा चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी. मध्ये चेंडू लिडिंग एज घेऊन ट्रॅव्हल होतोय. चूक झाली यष्टीरक्षक आणि फर्स्ट स्लिपच्या माध्यमातून चेंडू लॉंग स्टॉपला फरार होतोय. लेग बाईटच्या माध्यमातून पहिला चौकार शिवाजी चौक संघाच्या बाजूनं. मध्ये 4 धावा येतात. बऱ्याच कालावधीनंतर जे स्वप्न होतं गोलंदाज अक्षयचं निर्धाव षटक फेकण्याचं आता मध्ये स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाहीये कारण चूक झाली यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. लिडिंग एज जज करतोय क्षेत्ररक्षक. चूक झाली आहे मैदानावरती प्रवीणच्या माध्यमातून आणि जीवनदान मिळते मदती फलंदाज सनीला आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट होतोय. जी मागच्या चेंडूवरती चूक झाली जर ती चूक सुधारली असती तर इतिहास रचू शकले असते या मैदानावरती गोलंदाज अक्षय कारण फक्त आणि फक्त एक चौकार या षटकामध्ये आलाय. त्यानंतर झेल सोडल्यानंतर ही सिंगल या ठिकाणी येते आणि पहिल्या पॉवर प्लेचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 5. डीजे स्कोरर आमचं लक्ष होतं मध्ये तुम्ही ऐकत नव्हते. सिंगल आली नाहीये शेवटच्या चेंडूवरती. फक्त 4 धावा एका षटकामध्ये आल्यात. गुणलेखकाचं लक्ष मध्ये ते असणं खूप गरजेचं असतं कारण जे तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येईल तेच आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. स्पर्धा खूप मोठी आहे त्यामुळे कुठे काही ना थोडासा दबाव गुणलेखकावरती जाणवतोय. एका षटकाचा खेळमध्ये ती कंप्लीट झालाय आणि धावफलकावरती धावा पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर 62 धावेचा पल्ला पार करायचा आहे आणि अशा स्थितीला नाजूक सुरुवात होतीये ती म्हणजे या ठिकाणी शिवाजी चौक या संघाच्या माध्यमातून. फक्त 4 धावा पॉवर प्लेमध्ये आलेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुमित येतोय. हा चेंडू ब्लॉकरमध्ये होता. सॉफ्टनं खोदून काढतो चेंडूला. बॉटमॅनचा वापर करत असताना प्लेस केलं जातं तोपर्यंत फक्त सिंगल लाभेल. चांगलं क्षेत्ररक्षण होतं मिडॉनला आणि धावसंख्या सिंगलने पुढे सरकती आहे. आता धावफलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल 5. सनी बाद झाल्यामध्ये सनीनं शांत सुरुवात करून दिली. सनीला अकाउंट ओपन करून दिलं नाहीये. जो फलंदाजाचा या संघातील स्टार खेळाडू होता तो सनी बाद झाला. त्यानंतर महेशला शांत केलं. त्यानंतर तेजा मैदानावरती पाहायचं जिम्मेदारी कितपत उचलतोय आणि कितपत फाईट 62 धावा चेस करत असताना दिली जातीये ती म्हणजे या शिवाजी चौक संघाच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती. सुमित पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये सुमितचा वापर केला आहे. हा चेंडू ऑफ स्टिक वरून बरोबर निघून जातोय. बीट झाल्यात मैदानावरती फलंदाज. कव्हरला फलंदाजाला बीट करायचं होतं म्हणजे चेंडूचा वेग खूप चांगला आहे. चेंडूची लाईन खूप चांगली आहे आणि पूर्णपणे शांत केलं जात आहे. सातत्यानं गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी यामध्ये ती तुम्हाला पाहायला मिळते आणि छाप सोडतोय गोलंदाज सुमित.
हा चेंडू वन्स अगेन बीट झाले, फुटवर्कचा अजिबात वापर नाही आहे. सातत्यानं कव्हरला जर तुम्हाला चेंडूला खेळायचं असेल तर तुमच्यामध्ये फुटवर्क चांगलं असणं गरजेचं आहे, चेंडूवरती नजर असणं चांगलं गरजेचं आहे आणि लास्ट मोमेंटला चेंडूला तुम्हाला कट करता येणं ही गोष्ट सुद्धा तेवढीच गरजेची आहे. मग ते चुका होत आहेत फलंदाजाच्या माध्यमातून आणि त्याचाच फायदा उचलतो गोलंदाज सुमित. अप्रतिम गोलंदाजी. फुल टॉस चेंडू होता, फायदा उचलताना नाही. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं शॉर्ट मिड विकेटला, तोपर्यंत फक्त सिंगल लाभेल. धावसंख्या सिंगलने पुढे सरकते, पूर्णपणे नाजूक स्थितीमध्ये सापडल्या मैदानावरती. तो म्हणजे हा शिवाजी चौक संघ. ज्या संघाचे नाव मोठं म्हणजे कार्य तशा प्रकारे करता आलं नाहीये, जशा प्रकारची कामगिरी केली कल्याण डोंबिवलीतील एका दादा वडवली संघानं, तो संघ तिसऱ्या फेरीमध्ये पुढे सरकला आणि येणाऱ्या काळामध्ये त्या संघाला रोखणं खूप कठीण आहे. कारण ज्यावेळी वडवली संघाचं लॉर्ड्सवरती आम्ही नाव पाहिलं त्यावेळीच आम्ही सांगितलं होतं आयोजकांना की हा संघ शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देऊ शकेल आणि ती झुंजमध्ये ती दिली आहे या वडवली संघानं आणि एक चांगला खेळमध्ये ती सादर केला विशाल विकास त्यानंतर पूर्ण त्यांच्या टीमनं आणि तो संघ तिसऱ्या फेरीमध्ये तुम्ही पाहू शकाल. लेग बाईच्या स्वरूपात सिंगल येते, धावसंख्या सिंगलने पुढे सरकेल. धापलकावरती धावा येतात 7. 62 धावेचा पल्ला पार करत असताना पूर्णपणे नाजूक स्थितीमध्ये सापडलाय कारण फलंदाजी चांगली होत नाही आहे. एखाद्या फलंदाजाला जिम्मेदारी उचलणं खूप गरजेचं आहे मैदानावरती आणि ती जिम्मेदारीमध्ये ती उचलू दिली जात नाही आहे कारण गोलंदाजी बहारदार होतीये. हा चेंडू यावी चांगला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होतं. चेंडूला रोखण्यामध्ये नक्कीच यश येतं. तोपर्यंत 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ मदती कंप्लीट झाला आणि 2 षटकं कंप्लीट झाल्यानंतर धापलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल 9 धावा धापलकावरती पाहायला मिळतात. अजूनपर्यंत 18 चेंडूंचा खेळ मध्ये ती बाकी आहे. विजयासाठी बनवायचे तब्बल 62 धावा म्हणजे समीकरण उरतंय येणारे 18 चेंडू आणि 53 धावेचा डोंगर पार करावा लागेल या शिवाजी चौक संघाला. दोन षटकांचा खेळ मध्ये ती पूर्ण झाला. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतात ज्यांनी कमी वयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राजकीय कार्याचा ठसा निर्माण केला. वयवर्ष फक्त 22 आणि अशा स्थितीला मुरबाड विधानसभेचे जे उपाध्यक्ष आहेत त्या चैतन्यदा गीते यांच्या मदतीने स्पर्धा तुम्ही पाहताय. भारतीय जनता पार्टी या पक्षाचा दबदबा सातत्यानं निर्माण व्हावा आणि या बदलापूर परिसरामध्ये त्या पक्षाला सातत्यानं चांगलं यश मिळावं त्यासाठी क्रिकेटच्या माध्यमातून पक्ष संघटित करण्याचा प्रयत्न त्यांच्या मदतीने केला जातो आहे आणि 2 षटकाखेरीज धापलकावरती धावामध्ये तुम्ही पाहता फक्त आणि फक्त 9. 18 चेंडू विजयासाठी गरज तब्बल 53 धावेची. विकासचा वापर मध्ये केला जातोय कात्रप संघाच्या माध्यमातून. ज्या संघाच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा पाहताय तो आई गावदेवी कात्रप संघ ज्या स्पर्धेचे शिल्पकार आहेत त्याचे चैतन्यदा गीते यांचा संघ मध्ये तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज सज्ज विकास ओव्हर द विकेट. हा चेंडू अतिशय चांगला आहे. लेनचा विचार नक्कीच करावा लागेल. चेंडू पडल्यानंतर खूप डीप मध्ये राहतोय आणि बीट होतं मैदानावरती. हा फलंदाज सातत्यानं महेश आणि तेजा या 2 फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवलाय. जी फलंदाजी केली कात्रप संघाच्या माध्यमातून फलंदाज सुमितनं तशा प्रकारची फलंदाजी कोणत्याही फलंदाजाला साकारता येत नाहीये आणि यश लाभतंय मैदानावरती कात्रप संघाच्या गोलंदाजांना. हा चेंडू वन्स अगेन ब्लाइंड स्ट्रोक पूर्णपणे अंधाधुंदी फलंदाजी होते मैदानावरती. धाव घेण्याचा मानस दाखवला जात आहे. बाईच्या स्वरूपात नक्की सिंगल लाभेल मैदानावरती. आमचे पंच तुम्ही पाहू शकाल सातत्यानं जी कामगिरी आयोजकांनी त्यांच्यावरती दिली आहे आणि ऑफिशियल पंच पण जे जिम्मेदारी बाळगत आहेत आणि अतिशय निष्ठेनं आणि प्रामाणिकतेपणानं त्यांच्या माध्यमातून स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाते. अक्षयनं मैदानामध्ये चांगली कामगिरी केली आहे. जे अक्षय सुद्धा स्पर्धेसाठी चांगलं योगदान देतात. आज त्यांचा सामना आहे. कालच्या दिवसामध्ये 3ऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहिलं होतं आणि कमी वयामध्ये बदलापूर परिसरामध्ये खूप मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कमवलं. अक्षय नाणी कष्टबल खेळाडू सादर करतोय या कात्रप संघासाठी.
हा चेंडू लेग स्टिकच्या नक्कीच बाहेर आहे. पंचाचा इशारा येतो. दिस इज अ वाईड बॉल. अवांतर धाव मदती लावेल. एव्हरी डिलिव्हरी टू द लेग स्टंप. दिस कॉल द वाईड. आणि या चेंडूवरती एमसीचा नियम क्रमांक 25 नुसार अवांतर धाव धापलकावधी कन्वर्ट केली जाईल. आता मात्र धावफलक वेगानं पुढे सरकत आहे. धापलकावधी धावा 11. संत वाहते इंद्राने अशा प्रकारे सुरुवात झाली आहे. मध्ये हा सुरुवात जर शेवटमध्ये गोड करायचं असेल तर विस्फोटक फलंदाजी मध्ये ती सादर करावी लागेल फलंदाजाला. तेजा आणि महेश हे दोन फलंदाज तुम्ही पाहताय. हा चेंडू मोठा फटका आउट शॉट क्षेत्ररक्षके जज केला जात आहे. लॉंग ऑफला अप्रतिम शेल फलंदाज बाद होतोय मैदानावरती. अजून एक यश लाभतोय कात्रप संघाच्या विकासला. फलंदाज बाद होतोय मैदानावरती. दुसरा हादरा शिवाजी चौक संघाला. अतिशय चांगल्या या स्पर्धेला एन्जॉय केला जातं आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून की सामना एकतर्फा आहे. त्यांचा संघामध्ये ती चांगलं क्रिकेट दाखवतो आहे आणि थोडंसं नटखटपणा आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून ठिकाणी पाहायला मिळतो आहे. फलंदाज बाद झाल्या मैदानावरती. तेजाची खेळी संपुष्टात येते आहे. नवीन फलंदाज येतोय 5व्या क्रमांकावरती हितेश येत आहेत. गीतेश येतोय. अजूनपर्यंत सलामीचे फलंदाज बाहेर झालेत. त्यामुळे कुठे का होईना मैदानावरती येणाऱ्या फलंदाजांच्या खांद्यावरती जिम्मेदारी ढकलली आहे या सलामीच्या फलंदाजांना आणि कुठे का होईना या सामन्यात काढता पाय जवळपास घ्यावा लागेल. येणाऱ्या काळामध्ये जर फलंदाजी चांगली होत नाहीये तर या शिवाजी चौक संघाला. हा चेंडू अक्रॉस द बॅट ना फ्लिक करतोय. चेंडूला बॅकलिप करत असताना चेंडू बॅटवरती येतोय. चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग लेगला. फक्त सिंगल लाभेल. एकापेक्षा जास्त असं काहीच नाहीये कारण एका धावेसाठी मैदानावरती झगडावं लागतं ते म्हणजे कात्रप संघासमोर शिवाजी चौक संघाला. कारण कात्रप संघाचं स्वतःचं होम ग्राउंड आहे आणि स्वतःच्या होम ग्राउंडवरती हुकूमत आणि भाईगिरी प्रस्थापित करतोय हा कात्रप संघ. षटकातील शेवटचा चेंडू आहे. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 12. गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती विकास. हा चेंडू विकास झकास कामगिरी करतोय. फक्त आणि फक्त 3 धावा या षटकामध्ये विकासनं खर्च केलेत आणि 3 षटकांचा वाजवी खेळ मदती तुम्ही पाहू शकाल. अजूनपर्यंत एक चेंडू बाकी आहे आणि धावफलकावरती धावा 12. एक चेंडू स्वेर आला होता षटकामध्ये विकासच्या मध्ये. त्या विकासनं पूर्णपणे जबरदस्त कमबॅक त्यानंतर करून दिला आणि आपण किती चांगलं क्रिकेट खेळू शकतो याचं जिवंत उदाहरण स्वतःच्या होमग्राउंडवरती साकारलं या कात्रप संघानं. अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळते. हा चेंडू लेग ब्रेकच्या मदतीने आतमध्ये येतोय. फलंदाजामध्ये दम नाही आहे कारण फलंदाज ज्यावेळी सामना दडपणाखाली आहेत अशा क्षणाला सिंगल डबल करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जर अशी स्थितीमध्ये ती सुरू राहिली तर सामना जिंकता येणार नाही. या मैदानावरती शिवाजी चौक संघाला डीजे. थँक्यू डीजे. पिंट्या भोपी यांच्या ठिकाणी शुभागमन झाला. त्यांच्या माध्यमातून व्यासपीठ त्यांच्या माध्यमातून डीजे कक्ष तुम्ही पाहू शकाल. खेळाडू कक्ष पाहू शकाल आणि जो प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा अविभाज्य घटक आहे तर लाडक्या रसिकांसाठी स्टँड या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. त्यांच्या ठिकाणी शुभागमन झाला. स्वागत आहे आपल्या व्यासपीठावरती. ड्रिंक ब्रेकमध्ये ते तुम्ही पाहताय. एकदा धावपलकेचा विचार केला तर धावपलकावधी धावा फक्त आणि फक्त 12. आपल्याकडे थोडासा वेळ आहे तोपर्यंत आपण ऐकूयात एक सुमधुर संगीत. डीजे अप्रतिम संगीत काळजाला भिडणारं संगीत
डीजे मास्टरच्या माध्यमातून वाजवलं जात आहे. अतिशय चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेसाठी लाभतोय आणि क्रिकेटला जर संगीताची जोड असेल तर क्रिकेटचा आनंद द्विगुणित होतो आणि ती संकल्पना आमच्या आयोजकांनी मनी बाळगली आहे आणि अप्रतिम डीजेची सुविधा या ठिकाणी प्रेक्षकांच्या सोयीसाठी त्यांच्या माध्यमातून खूप सारं प्रेम या परिसरातील नागरिकांवरती केलं जातं आणि त्या चेतनदादा गीते यांच्या माध्यमातून ही भव्य दिवस स्पर्धा तुम्ही पाहता. समीकरण उरते येणारे 12 चेंडू 62 धावा मदती बनवायच्या आहेत. धापलकावधी धावा आल्यात फक्त आणि फक्त 12. 62 - 50 अपकमिंग 12 डिलिव्हरीज रिक्वायर्ड 50 रन्स. बारा चेंडू 50 धावेची गरज आहे. कोणत्या तरी प्रेक्षक वर्गाची बाईकची चावी या ठिकाणी हरवली आहे आणि ज्या कोणाची चावी या ठिकाणी हरवली असेल त्यांनी ओळख पटवून देऊन ही चावी आपण आयोजकांपासून कलेक्ट करायची आहे. वळूया मैदानावरती. नो बॅक टू द क्रिकेट. 12 चेंडू 50 धावेची गरज. गोलंदाज येतो सेकंड स्पेलमध्ये मयूर. हा चेंडू अप्रतिम फटका बॅकफूटला आले. चेंडू जास्त बाउन्स आला होता. वीरेंद्र सेवागची आठवण करून देतो फलंदाज. चेंडू सीमा पार. पहिला चौकार येतोय शिवाजी चौक संघाच्या बाजूनं. चौकारांना धावसंख्येमध्ये पुढे सरकतीये. समीकरण बदलत आहे. आता मात्र झुंज देतो हा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज. अजून एक मोठा फटका. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑनला वेगाने येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातकी ठरू शकेल. फेकी चांगली येते. कलेक्टिंग लास्ट मुवमेंटला चुकीची झाली आहे आणि आता फलंदाज बाद झाले असते. म्हणजे जर तर या दोन गोष्टींना क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे. धापलकावरती धाव आहे. 2 धावेच्या मदतीने 18. अजूनपर्यंत मदतीत 10 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे 44 धावेची. गोलंदाज सज्ज होत आहे. हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून अप्रतिम स्ट्रोक. क्षेत्ररक्षके चेंडू बाउन्स करतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू लॉंग ऑफ सीमा पार. खणखणी स्ट्रोक. चौकार. आता मात्र मयूरच्या षटकामध्ये कुठे कवना धावा येत आहेत. 9 चेंडू गरज आहे त्यामध्ये 40 धावेची. वडवली संघाच्या संघनायकाला मी कॉल करतोय. आयोजक तुम्हाला बोलवत आहेत. आपण या व्यासपीठावरती विशाल. हा चेंडू ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. मोठा फटका सादर करायचा होता. मग चेंडूला खेळायचं होतं स्क्वेअर लेगला. चेंडूचा तर डीप फाय निघाला. लेग बायच्या सुरुवात फक्त सिंगल लाभेल आणि धावसंख्या सिंगलने पुढे सरकतीये. धापलकावरती धावा आता मध्ये तुम्ही पाहू शकाल 23. अजूनपर्यंत विजयासाठी खूप मोठा संघर्ष करायचा आहे. 8 चेंडू 39 धावा. हा चेंडू लिडिंग एज घेऊन ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बीट झालेत. मध्ये बॅकअप खूप चांगलं लागतंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वप्नील अतिशय चांगली फील्ड करतोय. तोपर्यंत 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या जातात स्वप्नीलच्या माध्यमातून आणि फक्त सिंगल धापलकावरती कन्वर्ट केली जाईल आणि समीकरण महागडं होत आहे. येणारे 7 चेंडू 38 धावेची गरज. हा चेंडू अक्रॉस द बॉटम मोठा फटका सादर करत होते. चेंडू बॅटच्या वरच्या हिश्श्यावरती येतोय. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न इझिली 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 4 षटकामध्ये ती कंप्लीट झालेत आणि धापलकावरती धावा 4 षटकाखेरीज 25 म्हणजे अजूनपर्यंत येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 37 धावेची गरज आहे. जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय असं म्हटलं जातं. जितनी बडी फाईट उतनी बडी जीत. म्हणजे आता किती जरी मोठी फाईट दिली तरी सामना जिंकता येणार नाही आहे. कारण जरी 6 चेंडूवरती 6 षटकार आले तरी 36 धावा येतील आणि एका धावेनं सामना जिंकेल मैदानावरती. आता एखादा चमत्कारच या शिवाजी चौक संघाला वाचू शकेल कारण गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते या गावदेवी कात्रज संघाच्या बाजूनं. डीजे सहा चेंडू 37 धावेची गरज आहे आणि गोलंदाजीसाठी वापर केला जातो किशोरचा. वडवली संघाच्या संघनायकाला मी कॉल करतोय विशाल. आपण या व्यासपीठावरती यानंतर जिंकणाऱ्या संघामध्ये आणि वडवली संघामध्ये आपण लगेच नाणेफेकी करणार आहोत.
आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये कोणता संघ सुपर 3 मध्ये पुढे सरकतोय याचं आपल्याला समजेल. अप्रतिम प्रयत्न या स्पर्धेला बहुचर्चित करण्यासाठी tenniscricket.in चे गौरव सावंत आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून समीकरण उरतंय 6 चेंडू 36 धावेचं. पहिला चेंडू खराब आलाय. आता मध्ये जर 6 चेंडूवरती 6 षटकार आले तर सामना जिंकू शकेल मैदानावरती हा शिवाजी चौक संघ. गोलंदाज सज्ज होतोय. वन्स अगेन दिशा भरगडल्यात मैदानावरती. चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर आहे. अवांतर धाव आणि एक धाव चोरटी घेतली जातीये. समीकरण उरल मैदानावरती 6 चेंडू आणि 34 धावेचं. किती आत्मविश्वास या फलंदाजामध्ये तुम्ही पाहू शकाल. 6 चेंडूवरती 6 मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि अशा स्थितीला जिम्मेदारी उचलतं. भले सामना जिंको न जिंको म्हणजे जो कॉन्फिडन्स दाखवला खेळाडूनं अप्रतिम. कौतुक करेल मी या खेळाडूचं. 6 चेंडू 34 धावा. 6 चेंडूवरती 31 धावा बनताना पाहिले. 27 धावा बनताना मी पाहिलेत. म्हणजे 34 धावा महागड्यात. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. स्वप्नील जज करतोय. अतिशय चांगला झेल स्वप्नीलच्या माध्यमातून. फलंदाज बाद होतो मैदानावरती. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी होती. येणारे 5 चेंडू 34 धावा बनवू शकणार नाही आहेत आणि या स्पर्धेतनं काढता पाय घ्यावा लागतोय. मोठी स्पर्धा सोडावी लागते शिवाजी चौक संघाला. डीजे नामी हाऊ कात्रपत आगरी आमची बदलापूरची नगरी. नामी हाऊ कात्रपत आगरी. थँक्यू. 5 चेंडू 34 धावेची गरज आहे. सामना एकतर्फा मध्ये ती पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये जास्त मजा नाहीये. वडवली संघ ज्यावेळी मैदानावरती तुम्हाला उतरताना दिसेल त्यावेळी त्या संघाच्या मध्ये स्टँडर्ड तुम्ही पहा. त्या संघाच्या मध्ये खूप काही तुम्हाला अभ्यास पाहायला मिळेल. क्रिकेटमध्ये टीम स्पिरिट कसं असतं, क्रिकेटमध्ये गेम प्लॅन कशा प्रकारे बनवायचे आणि क्रिकेटमध्ये युनिटी कशा प्रकारे हवी या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्या वडवली संघाच्या माध्यमातून अनुभवायला मिळतील. हा चेंडू अजून एक मोठा फटका. चेंडू फाईन लेगला बीट करतोय. चेंडू सीमा पार. 4 धावा. सोन्याच्या 4 चैनी आम्ही घालताव गल्यान. आम्ही घालताव गल्यान. 24 धावा धाबलकावर 34 धावा धाबलकावर देत आहेत. गुणलेखक नक्कीच थोडंसा आशिपणा तुम्ही करू नका. तुमच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य खूप गरजेचं आहे. हा चेंडू अजून एक मोठा फटका. धावचीची संधी असेल. प्रयत्न करतात. सामना एकतर्फा आहे मैदानावरती. त्यामुळे येणाऱ्या फलंदाजांना फलंदाजी का दिली जात नाही या सलामीच्या फलंदाजाच्या माध्यमातून याचा विचार सुद्धा मदती करतोय हा कात्रप संघासमोर खेळणारा प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक शिवाजी चौक संघाचा. कारण धापलकावरती धाव आलेत फक्त 26. अजून मध्ये खूप मोठं लक्ष 36 खूप मोठं लक्ष मध्ये ती पार करायचं आणि पूर्णपणे नांगी टेकली आहे या शिवाजी चौक संघानं. एकतर्फा सामना होतोय त्यामुळे जास्त मजा आयोजकांना येत नाहीये. प्रेक्षक वर्ग नाराज होतोय. समालोचनाला सुद्धा जास्त मजा येत नाहीये. त्यामुळे सामना कधी संपेल आणि कधी वडवली संघामध्ये ती पाहायला मिळेल या गोष्टीकडे आतुरतेनं प्रेक्षक वर्ग वाट पाहतोय. कारण ज्या वडवली संघाचा खेळ पाहण्यासाठी बराचसा प्रेक्षक वर्ग आतुरतेनं उपस्थिती दाखवतोय. फ्रंट फुटला आले. आउटसाइड एज. एसटी रिक्षा घेतो. चेंडू खाली. फलंदाज बाद. अजून एक यश मैदानावरती आणि सामना जिंकतोय. मोठा ब्रेसलेट हातान आमच्या 5-5 बोटान. आमच्या 5-5 बोटान. आमच्या 5-5 बोटान. आमच्या चालतान गाऱ्या आमच्या चालतान सायट्या. आमच्या चालतान गाऱ्या आमच्या चालतान सायट्या. बिल्डिंग बदलापूर शहरामध्ये आमची बदलापूरची नगरी न आम्ही हाव कात्रपच आगरी. संधी लाख मोलाची. प्रत्यक्ष